3-in-1 दाब आहे. याचा आपला यूज कशासाठी होतो, जेव्हा आपण झीप लावतो किंवा जॅकेट झीप, इनविजिबल झीप. याच्यामुळे काय होतं, आपण नॉर्मल दाब पण यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण राईट साईडचा पण 1 साईड दाब यूज करू शकतो आणि लेफ्ट साईडचा सुद्धा 1 साईड दाब यूज करू शकतो. आता याला आपल्याला लावायचं कसं आहे, आधी तुमचा जो नॉर्मल दाब असेल त्याला आधी स्क्रूड्रायव्हरच्या हेल्पने याला काढून टाका. त्याच्यानंतर हा दाब याच्यामध्ये सेट करा. स्क्रूड्रायव्हर थोडं लूज करा आणि बघा याच्यामध्ये असा फिट केल्यानंतर स्क्रूड्रायव्हरने त्याला फिट करा. हे आपला नॉर्मल दाब झाला. या नॉर्मली जशी आपण नॉर्मल शिलाई मारतो ती मारू शकता. तर मला झीप लावायची आहे, मग मी काय करणार, इथे स्क्रू दिलेला आहे, या स्क्रूला लूज करणार, आधी थोडा सेट करणार, याला असं हलवणार. हलवल्यानंतर नीडल टाकून चेक करणार का नीडल त्यातून जाते का. येस, नीडल जाते आणि मग त्याला फिट करणार. आता हा झाला माझा राईटचा. मला राईट पाहिजे असेल तर मी राईटचा दाब हे करेन. आता मला लेफ्टचा दाब पाहिजे, लेफ्ट साईडचा. मग मी काय करणार, परत याला लूज करणार. लूज केला, परत सेट करणार, परत नीडलला आतमध्ये टाकणार आणि चेक करणार दाब, म्हणजे नीडल दाबला टच नाही झाली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि मग परत ॲज इट इज त्या स्क्रूला टाईट.